आप चुनाव में इस बारे में शिरकत कर रहे हो, कैसा आप चुनाव में है गए इस बारे में? इस बारे में चुनावी कैंपेन में है। मैं एक्चुअल में विधानसभा 2024 का उम्मीदवार था और वो उस टाइम में हमारी पार्टी की तरफ से कुछ गैर समझ होने की वजह से निवडणूक के दरमियान में थोड़ा सा मसला हुआ। उस वजह से मैं वो निवडणूक कंटिन्यू नहीं कर सका। लेकिन अभी महानगर पालिका के कैंपेनिंग में हूँ, इलेक्शन की जो कैंपेन है उसमें हूँ। मैं खुद उम्मीदवार नहीं हूँ। मैं MIM की कैंपेन करूँगा या वंचित बहुजन आघाड़ी। अच्छा, तो आपके ऊपर कुछ आरोप किए थे शायद वंचित ने हां साहेब, कायद्याची आता आपल्या महाराष्ट्रात मराठी चालते, त्यामध्ये मराठीमध्ये बोलतो। चोराच्या उलटा बोंबा याप्रमाणे गोष्ट झाली होती आणि सगळ्या भारताभरामध्ये अशी गोष्ट न घडता ती जगात जर्मनी आणि भारतात परभणी, ज्यासाठी आपली परभणी प्रसिद्ध आहे, ती अशी घटना घडली होती। एका पक्षाने अधिकृत उमेदवारी मला घोषित केली। नामनिर्देशन पत्र भरल्यानंतर पक्षाच्या प्रतिनिधीने येऊन AB फॉर्म तिथे दिला आणि त्यानंतर जेव्हा त्यांचे काय साटेलोटे झाले त्यानंतर ते म्हणतात की आम्ही यांना उमेदवारीच बहाल केली नाही आणि तोपर्यंत वेळ निघून गेला होता आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मला अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केला होता। त्यामुळे मला ती निवडणूक पूर्ण लढावी लागली आणि मी पक्षाच्या चिन्हाने अधिकृत उमेदवार म्हणूनच सगळी निवडणूक लढवलेली आहे। 2024 ची आमदारची निवडणूक 96 परभणी विधानसभेतून। त्या निवडणुकीत एकंदरीत आता जी निवडणूक आहे साहेब, एक परभणी शहर महानगरपालिकेमध्ये हे एक नाटक केल्यासारखी निवडणूक आहे। सध्या तरी जे प्रस्थापित लोक आहेत ते त्यांनी सगळं वाटून घेतलेलं आहे। हे निवडणुका नावापुरत्याच आहे आणि जसा मन आहे जगात जर्मनी भारतात परभणी, तर सोयीचे राजकारण कुठे बघायचे तर ते परभणी जिल्ह्यामध्ये परभणी महानगरपालिकेमध्ये बघायचं की विशेष पक्ष एक आला की बाकीच्या पक्षांना हात मिळवणी करायची। हे नावापुरती निवडणूक आहे आणि हे जे निवडणुका होत आहेत हे भयमुक्त नाही, सगळ्या सेटल्ड निवडणुका आहेत। की प्रभागची जी रचना आहे सुरुवातीपासून आपण बघतायत परभणीमध्ये लोकांच्या बोंबाबोंबाईवर प्रशासन ऐकण्याच्या मनस्थितीत नाही। प्रभाग त्यांच्या मनमर्जीप्रमाणे पाळून घेतलेले याद्यांची जी घोळ झालेला आहे तो घोळ अद्याप सुटलेला नाही आणि सोयीचं राजकारण म्हणजे परभणी यासाठी प्रसिद्ध आहे की नगरपालिकेमध्ये तुम्ही करा, जिल्हा परिषदेमध्ये आम्ही करतो, MLA तुम्ही व्हा, MP आम्ही होतो, अशा प्रकारे। आणि दलित, मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाजाला सतत सत्तेबाहेर कसं ठेवायचं हा सोयीचा राजकारण त्यांचा आहे। म्हणजे सोयीचं राजकारण ज्या लोकांना पक्षानं भरभरून दिलं 30, 35 वर्षापासून त्या पक्षात राहिले, पक्षाने मंत्रिपद दिलं, आमदारकी दिली, खासदारकी दिली आणि अल्पसंख्याक समाजाला जेव्हा काही देण्याची गोष्ट येते तर हे लोकांचा हिंदुत्व जागा होतो, सगळे एकत्र होतात। दलित समाजाला काही देण्याची भूमिका आली, हे लोक एकत्र येतात, यांचा हिंदुत्व जागा होतो आणि जेव्हा घेण्याची पारी आली तर सर्वसमावेशक धर्मनिरपेक्ष हा बॅनर आणि चॅनल ते वापरतात आणि सोयीचं राजकारण म्हणजे हा परभणी जिल्हा त्यासाठी प्रसिद्ध आहे। आता आपण बघितलं आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये सगळे आमचे मराठा बांधव राजकारणी हे सत्तेवर आहेत। आमचे 96 परभणी विधानसभेचे डॉक्टर राहुल पाटील साहेब, खासदार बंडू जाधव साहेब हे मराठा समाजानं, पाथरी विधानसभेचे बघितलं आपण ते सुद्धा मराठा समाजानं आणि त्यानंतर आपण बघितलं गंगाखेड विधानसभा ते सुद्धा हिंदू समाजानं बिलॉंग करतात। तर एकंदरीत हे बघितलं तर परभणी जिल्ह्यामध्ये मराठ्यांचा उच्चांक आहे आणि हे मराठावाद असं सुरू राहणार आहे मला वाटतं आणि त्यांच्या सोयीप्रमाणे ते राजकारण करतात। शहरामध्ये जवळपास 1 लाख मुस्लिमांची संख्या आहे। मुस्लिम एकत्र येण्याचं काय कारण? त्यांना कोण त्याच्यामध्ये फूट कोण पाडते मुस्लिमांमध्ये? का मुस्लिमांना अन्याय सहन करतात? का असं काय मुस्लिमात तुम्हाला त्याचे हे वाटत नाही का साहेब? त्याला जोडून एक प्रश्न आहे की मुस्लिम नेते कमी पडतात का प्रत्येक मुस्लिम नेत्याला वाटतं की मीच नेता झाला पाहिजे, दुसऱ्याला दाबले जाते? की तुमचं अंतर्गत राजकारण नाहीये का? एकंदरीत आपण परभणी जिल्ह्याचा राजकीय समीकरण बघितला तर इथे मुस्लिम नेतृत्व स्ट्रॉंग नाही का? याची एक अशी आहे की जे मी आता सांगितलं की सोयीचं जे राजकारण आहे, जे सोयीचे नेते आहेत ज्यांना त्यांच्या मोठमोठ्या पक्षांनी मोठा केला त्या लोकांच्या दाराला हे बांधलेले आहेत। आणि याचं कारण असं आहे की आर्थिक परिस्थिती दुर्बल आहे
आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत, काहीतरी गुंडगर्दा पार्श्वभूमीतून आलेले आहेत. राज्यसभेच्या लोकसभेच्या अध्यक्ष आहेत ना, हे खासदार आहेत ना, ते मुस्लिम समाजाचे असतात, ते का नेतृत्व करू शकत नाही? ते नेतृत्व जर आपण त्यांची पार्श्वभूमी बघितली तर मला सांगायची गरज नाही. रमाकांत कुलकर्णी साहेब इथे बसलेले आहेत. तर जनतेमध्ये कोणी ओळखत नाही ना साहेब. जनतेचं काम करावं लागेल, तुम्हाला जनतेपर्यंत पोहोचावं लागेल. त्यांना जनता ओळखत नाही, पण ते मुस्लिम आहेत ना, त्यांनी ते आता मुस्लिम- एक व्हायला लागले, तसं मुस्लिम काय एक होत नाही, त्याचं कारण काय? मुस्लिम आता हे पक्ष सुद्धा त्यांच्या सोयीनं जे त्यांची तोत्या बोली बोलणारा माणूस आहे त्याला ते उमेदवारी देतात, त्याला मंत्रिपद देतात, त्याला आमदार करतात, राज्यसभाचा सदस्य करतात, विधानसभेचे सदस्य करतात. जो की इस्टेडियस आहे, ज्याला समाजाची जाण आहे, ते समाजामध्ये राहतो, त्या माणसांना ते पसंत करत नाही. म्हणजे बोलणारा माणूस यांना चालत नाही. ते रबर स्टॅम्प आणि शिक्क्यासारखे, ज्याप्रमाणे आपला राष्ट्रपती शिक्क्यासारखा वापर केला जातो, तसे जे शिक्के आहेत, विविध पक्षाचे शिक्के आहेत, जिथे मारायच्या शिक्क्याचा वापर करायचा ते वापर करून घेतात नेते त्यांच्या सोयीप्रमाणे. कोणते नेते? आता तुमच्या देखत आहेत, राष्ट्रवादी पक्ष आहे, काँग्रेस पक्ष आहे. नाही, नेते कोणते कोणते आहेत रबरी? रबरी शिक्के नेते आमचे भरपूर आहे ना साहेब आमच्या समाजामध्ये. जर नाव सांगितलं तर ते आता निवडणूकच होणार नाही परभणीच्या. यांना आता आपल्याला उघड करावं लागलं, कारण मुस्लिमांचा प्रश्न आहे हा. मुस्लिमांच्या अस्तित्वाला साहेब- मुस्लिमांना संपान निघालेत का हे? मग मुस्लिम समाजाला संपवण्याची जी जो गोष्ट करतायत, हे कसं चाललेलं आहे की मीठा जहर और खट्टा जहर जो बोलते ना साहेब, खट्टा विष और मीठा विष, तर हे असा त्यांनी विष पेरलेलं आहे की हे गोड विष आहे आणि हे गोड विष एवढं लवकर संपणार नाही. याच्यासाठी आपल्याला लढा द्यावा लागेल, एकत्र व्हावं लागेल. आमच्या मुस्लिमांकडे काय इतिहास आहे मोठा की या बादशानं असा केला, 200 वर्ष सत्ता गाजली, यांनी 100 वर्ष गाजले, यांनी 200. संघर्ष करण्याची पार्श्वभूमी नाही. त्यामुळे एक तर हे झालं आणि दुसरं समाजात निरक्षरता आहे आणि निरक्षरता असल्यामुळे समाजाला वाटतं की जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, ज्यांना काही कळत नाही, पेपर उलटा पकडून सांगतात आपल्याला की वकील साहेब हे असं आहे, याच्यामध्ये आपल्याला दिसते की ते पेपर त्यांनी उलटा पकडलेला आहे, त्याला वाचता येत नाही, त्याला प्रतिनिधित्व देण्याचं काम चालू आहे. मग समाजात सुधार कुठे होणार? तर पहिले तर आम्हाला समाजात हे काम करावं लागेल की समाजाला मुख्य धारेमध्ये आणण्यासाठी त्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करावं लागेल. त्यानंतर राजकीयदृष्ट्या सक्षम होण्याकडे आम्ही वाटचाल करू. काय प्रयत्न करावा ते सांगा मला. तुम्ही काय त्यासाठी प्रयत्न करा? मी तर परभणी शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 आणि 26 पण म्हणावं लागेल, नंतर 26 येणार आहे. तर या निवडणुकीमध्ये या ज्या बांधलेले नेते आहेत आणि जे समाजाचं नुकसान करीत आहेत की त्यांना समाजाची कोणती पर्वा नाही. आपला नेता सांगितला, आज नेता या पक्षात होता, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षात गेला की सकाळी ते सुद्धा त्या पक्षात चाललेले आहेत. म्हणजे समाजाचं नाही, तुम्ही काय करणार आहे? आता त्याच्याबद्दल सांगलो साहेब. माझं असं आहे की मी ऑलरेडी या प्रकरणात संघर्ष करत आहे की माझी जी भूमिका आहे शिक्षणाबद्दल, तर मी यापूर्वी 54 दिवस धरणे आंदोलन केलेलं आहे की मुस्लिम समाजाला शासनानं जे 5% नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण दिलं होतं ते लागू करण्यासंदर्भात. त्यानंतर 3 दिवस आझाद मैदान मुंबई येथे केलं आणि आता 2 दिवस पूर्वी आम्ही हिवाळी अधिवेशन नागपूर येथे केलं होतं. निवडणूक सुद्धा लढवत नाही म्हणतात तुम्ही स्वतः. तुमच्याकडे बघून सभा- आमचे सांगा ना साहेब, आम्ही असं ठरवलेलं आहे की जे बुद्धिजीवी लोक आहेत की शहर विकास आघाडी या नावाने आम्ही पॅनल तयार करणार आहोत आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमानं जे शिक्षित मुलं आहे की जे युवा नेतृत्व आहे आणि जे नवीन समाजात नेतृत्व करू शकतात त्या लोकांना आम्ही समोर आणणार आहोत आणि त्याच्यामध्ये जर पक्षाची बाधा येत असेल तर त्या पक्षाला आम्ही फेकून देऊ आणि स्वतंत्रपणे शहर विकास आघाडी या नावाने आमची आघाडी म्हणून आम्ही परभणी शहर महानगरपालिका सार्वत्रिक नाही सर्व समावेशक सर्व धर्मांना सोबत घेऊन राजकीय पुढारी राहतील. राजकीय पुढाऱ्यांना याच्यामध्ये संधी देणार नाही. जे नवनवीन युवक आहेत, जे लोक आहेत आणि ज्या लोकांना राजकीय पुढाऱ्यांनी पक्षाने फेकून दिलेला आहे त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. किती जागा लढवणार? आम्ही याच्यामध्ये अर्धे जागा 50% जागा तरी शहर विकास आघाडी या नावाने परभणी शहर महानगरपालिकेत लढवणार आहेत आणि त्याच्यातले आमचे 20 ते 25 उमेदवार फायनल झालेले आहेत. कुठल्या नावानं असेल हे शहर परभणी शहर विकास आघाडी. तुमचं नेमकं काय ठरलंय? सुरुवातीला तुम्ही बोलताना असं सांगितलं वंचित कडून करेल किंवा MIM कडून करेल. आता इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे आलात तर तुम्ही आता शहर विकास आघाडी म्हणतात. नेमकं 3 ठिकाणी तुम्ही स्वतःच मत दाखवताय. नेमकं काय ठरलंय हे सांगा बरं महत्वाचं. साहेब मी आता सांगितलं की जर पक्षाची बाधा येत असेल
तुम्ही ऐकलं नाही त्याच्यामध्ये पक्षाची बाधा येत असेल तर त्या पक्षाला आम्ही बाजू ठेवून देऊ कोणत्या की सोयीचे राजकारण जे पक्ष करतायत जर पक्षाला वंचित बहुजन आघाडीला मान्य असेल की बाबा ठीक आहे तुम्ही शहर विकास जे आघाडी जे करतायत त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत आणि आम्ही तुमचा साथ देऊ तर आम्ही त्या पक्षाच्या सोबत राहणार नाही तर आम्ही आमची स्वतंत्र आघाडी उभी केलेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही निवडणुका लढूत आणि यश प्राप्त करू. त्याचे अधिकार कोणाकडे असतील आघाडीचे? शहर विकास आघाडी आता ते ठरलेलं नाही परंतु त्याच्यामध्ये मी आणि आमचे जाफर खान साहेब म्हणून आहेत ते त्याचे सदस्य सचिव आहेत मी त्याच्यामध्ये सदस्य आहेत आणि मौलाना जहांगीर नदवी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सगळं हे समीकरण जुळवत आहोत. सगळ्या नेत्यांवर की हे सेटलमेंटचं राजकारण करतात आणि वेळ पडली सेटलमेंटचं राजकारण करतात मुसलमानांचा वापर करतात आणि वेळ पडली की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येतात. वरपुडकर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर गेलेत असं वाटतंय का भाजपमध्ये तुम्हाला? साहेब त्यांच्या सोयीचं राजकारण ते त्यांच्याप्रमाणे करतायत आणि त्यांचे काही हात दगडाखाली आले असतील राजकारण आहे तर ते दगड जड झाला असेल तर ते दगड हटवण्यासाठी गेले असं मला निश्चितच वाटते. कारण की वरपुडकर म्हणजे हे त्यांच्याबद्दल शब्द म्हणणे म्हणजे परभणी जिल्ह्यात असा होईल की बाबा आरशाला हे दाखवणं त्याप्रमाणे होईल आणि एवढा मोठा राजकारणी जातो म्हणजे काहीतरी त्याच्या मागे आहे आणि मला वाटतं की याच्या मागे आणखीन एक मोठा राजकारणी रहस्य दडलेला आहे की हे परभणी शहर महानगरपालिका काबीज करण्यासाठी सुद्धा हा प्लान असू शकतो की बाबा कशा प्रकारे आपण रँडमायझेशन करून मतदातांना फोडून हिंदू मुस्लिम करून आणू शकतो. आणि आपण बघितलं की परभणी शहर आणि मुख्यतः परभणी जिल्हा हा केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या नकाशावर अल्पसंख्याक जिल्हा म्हणून नोंदवला जातो. अल्पसंख्याक जिल्हा आहे असे असताना सुद्धा अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व कशा प्रकारे द्यायचं नाही त्यांची संधी कशी डावलून घ्यायची हा प्रकार सुरू आहे. आणि याच्यामध्ये जे साहेब गेलेत ते सगळं विचार करूनच गेले असतील आणि त्यांना महानगरपालिका काबीज करायची आहे. आणि आमच्या चॅनलच्या माध्यमानं मी आपल्याला असंही पुढच्या भविष्याचा एक सांगतो की त्यांच्या घराण्यातली एखादा व्यक्ती महापौर किंवा ते सत्ता काबीज करतील साहेब महानगरपालिकेची. परभणीतले नेते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येतात असं तुम्ही म्हणतात. हो बाथरीमध्ये गब्बर हो सईद खान आणि परभणीमध्ये माजुलाला यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर गेले असं वाटतंय तिकडं? ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नाही गेले साहेब. आता ते जे गेलेले त्यांच्या सोयीचं राजकारण करण्यासाठी गेलेले आणि जर महानगरपालिकेचा निवडणूक जो दिवशी शेवटचा दिवस आहे 30 तारीख नामनिर्देशन पत्र सबमिट करायची तर तुम्ही बघा नामनिर्देशन पत्र कोणत्या पक्षाने येतं. त्यांच्या सोयीप्रमाणे ते राजकारण करतात. ते गेले त्यांच्या फायद्यासाठी गेले. आता पुढे काय करणार आहे ते निश्चित नाही. जेव्हा 30 तारखेला 3 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी घोषित करेल की बाबा माझ्याकडे एवढे अर्ज प्राप्त नामनिर्देशन प्राप्त झालेले आहे आणि या माणसाचा या पक्षानं आलेला आहे. आता परभणी शहरामध्ये एवढी खलबत आहे की कोण कोणत्या पक्षाकडे जाईल काही सांगता येऊ शकत नाही. कोणत्या नेत्याने केलं असं तुम्हाला वाटतं? मुस्लिम नेत्याबद्दल नाव सांगा. मुस्लिम नेत्यांबद्दल मुस्लिमांचे नेतेच नाही ना साहेब शोषण करणारे. अमरबेल जसे असते ना साहेब भक्षक सारखी ते भक्षक सारखे फक्त झाडावर बसलेली वेली आहेत आणि तो जो मुख्य झाड आहे ते वेगळे आहेत. मुस्लिमची लिडरशिप डेव्हलपच झालेली नाही परभणी शहरामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये. जर मुस्लिम लिडरशिप डेव्हलप झाली असते तर छत्रपती संभाजीसारखं उदाहरण आणि नांदेडसारखे उदाहरण आपल्या समोर आले असते की मुस्लिम बहुल हा शहर असताना इथे मुस्लिमांना प्रतिनिधित्व भेटत नाही आणि मुस्लिम लिडरशिप डेव्हलप होत नाहीत. हाच याच्या राजकारण आहे. आणि मला वाटत नाही की परभणी शहरामध्ये पुढेही एक 10-15 वर्षापर्यंत मुस्लिम लिडरशिप डेव्हलप होईल. कारण की जोपर्यंत ह्या सोयीचं राजकारण संपत नाही आणि आमच्या समाजातील निरक्षरता दूर होत नाही आपला हिस्सा घेण्याची ताकद ते निर्माण करू शकत नाही तोपर्यंत ही गोष्ट संभवी नाही की मुस्लिम लिडरशिप इथे डेव्हलप होईल. विकल्या गेले असं वाटतंय का मग तुम्हाला मुस्लिम नेते? विकल्या गेल्या नाही. त्यांचे काही धागे दोरे आहेत त्यांचे काही नफे तोटे आहेत त्यामध्ये ते बांधले गेलेले आहेत. विकणंच गरजेचं नाही की बाबा प्रत्येक वेळी खरेदी करायची घोडा बाजार करायचं हे गरजेचं नाही. त्यांचे काय बांधले धागे दोरे आहे त्याची जमीन त्याच्याकडे अडकली त्याचा लफडा त्याच्याकडे अडकला हे सगळ्या चाललेले आहे. त्याची फाईल त्यांनी दाबली त्यांनी त्याचे महानगरपालिकेचे रोडच बांधले नाही पैसे उचलून टाकले ते त्याला त्याच्याकडे ती फाईल उपलब्ध आहे. त्यांनी विनापरवानगी घर बांधलेलं आहे त्यांनी विनापरवानगी बांधकाम केलेलं आहे. गट्टूचे पैसे खाऊन टाकलेले आहे. हा अनुदानाला त्यांनी गायब केलेला आहे. शिक्षकांचे पैसे क्लर्कच्या खात्यात टाकलेले आहेत. हे सगळे त्यांचे जे लफडे आहेत ते रस्त्यावर येऊ नये म्हणून ते सोयीचं राजकारण करतायत. जे नवीन मुस्लिम युवक जे पुढे येत आहेत ते MIM पक्षाकडे बघतात आणि ते एक म्हणजे जसं म्हणलं की हिंदुत्वाचा मुद्दा तसंच मुस्लिमांमध्ये पण जे युथ येतं पुढं
ते पण एक अजेंडा म्हणूनच समोर येतं. एक तर हिंदू मुस्लिम पहिल्याच्या काळात खान नाही तर बाण चालायचं, तर आता हे नवीन मॉडर्न हिंदू मुस्लिम चालू झालंय का समोर युथ मध्ये? नाही, यूथमध्ये असं काहीच नाही. आता जो नवीन युवक आणि यूथ आमचा येत आहेत ते सर्व गुण संपन्न आहे आणि त्यांनी सर्व समाजाचा आदर करणे. जे निरक्षर होते ते निरक्षरच्या काळात झालेला आहे. आता तुम्ही जर युवक बघताल ते शिक्षित आहेत आणि त्यांना सगळं करत तरी धर्मनिरपेक्ष लोक आहेत. त्यांना माहीत आहे की प्रत्येक समाजाचा आदर करायचं, प्रत्येक समाजाची माणसाचा प्रत्येक समाजावर श्रद्धा आहे आणि अशा प्रकारच्या नवीन युवकांमध्ये तुम्हाला या गोष्टी पाहायला मिळणार नाही आणि या गोष्टी ते करणारही नाही. जुन्या लोकांनी जे केले ती परंपरा आता संपणार आहे आणि याला वेळ लागणार आहे, थोड्या थोड्याने ते संपेल. नवीन युवकांमध्ये आता जो आपला प्रश्न होता की बाबा अशा भूमिका आहे त्यांची, अशी नवीन युवकांमध्ये कधीही भूमिका नाही आणि कदापि होणारही नाही परभणीच्या मुस्लिम युवकांमध्ये. ओके साहेब, राज्यसभेत आपल्या समाजाच्या एक नेत्या आहेत, त्या आपल्या समाजासाठी काय करतात? साहेब आता त्यांची प्रश्नावली बघा, रेकॉर्ड बघा, राज्यसभेमध्ये सगळा रेकॉर्ड आहे. मुस्लिमांबद्दल जे प्रतिनिधित्व त्यांना पक्षानं दिलं की बाबा तुम्ही मुस्लिम समाजाची भूमिका मांडा, मुस्लिम समाजाच्या उन्नती प्रगतीसाठी बोला, परंतु मुस्लिम समाजाबद्दल एकही प्रश्न राज्यसभेमध्ये विचारण्यात आलेला नाही. मी जे म्हणतोय ते ऑन रेकॉर्ड म्हणतो, राज्यसभेकडून आपण रेकॉर्ड मागू शकता, प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड होते. मुस्लिम समाजाचा प्रतिनिधित्व म्हणून तुम्हाला पाठवलं जातं आणि त्या सभागृहात जाऊन, वरिष्ठ सभागृहात जाऊन जिथे कायदे मंडळ असतो, कायदा बनवलं जातं, मुस्लिम समाजाबद्दल तुम्ही काही बोलत नाही. उलट मुस्लिम समाजाचा जे वक्फ कायदा बनलेला आहे त्याच्यातली काही गोष्टींना आपण त्या सभागृहामध्ये उभं राहून त्याला पाठिंबा देतात की हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, त्याच्यातला हे काढा, हे टाका, तर हे बरोबर नाही. मला एवढं वाटतं की जी जबाबदारी त्यांना दिलेली आहे त्याचं त्यांनी पालन केलेलं नाही आणि मुस्लिम समाजाचं योग्यरित्या प्रतिनिधित्व त्यांनी आजपर्यंत केलेला नाही. मुस्लिम समाज त्यांना नेता मानतो की नाही? आता साहेब मुस्लिम समाजाचा शहरामध्ये तुम्ही एकंदरीत बघितला, मी सांगितलं की मुस्लिम समाजाची लिडरशिप आजपर्यंत डेव्हलप झालेली नाही, आणखीन 10-15 वर्षापर्यंत ते डेव्हलप होणार नाही. त्यामुळे मुस्लिम समाज मानत नाही किंवा नाही मानत हे तर प्रश्नाचं उत्तर तुमच्या देखत समोर आहे. तुम्ही प्रेस मीडियाचे लोक आहेत, आम्हाला सांगायची गरज नाही की काय पार्श्वभूमी आहे आणि कशा प्रकारे शहरात चालते. तुम्ही दाखवा ना की कोणत्या जनकल्याणाच्या कामामध्ये आले, कोणत्या जनतेचं काम त्यांनी केला आणि किती कार्यकर्ते त्यांनी निर्माण केले आणि किती कार्यकर्त्यांचा त्यांनी भला केला, किती कार्यकर्त्यांनी त्यांना पुनर्स्थापित केला, त्यांना रोजगार लावून दिले. अशा प्रकारचं काहीच काम परभणी शहरात मला दिसून येत नाही की एखाद्या मुस्लिम लिडरशिपनं एवढ्या मुलांना प्रोत्साहन दिला, त्यांना शैक्षणिक कार्यात मदत केली, सामाजिक कार्यात मदत केली, असं मला काही वाटत नाही साहेब. परभणीमध्ये लाला लोकांचा ट्रेंड होता, ते काही संपत आलं असं वाटतं का? साहेब आता तुम्ही म्हणलं खान आणि बाण, आता खानही राहिला नाही, बाणही राहिला नाही. आता तुम्ही जे लाला लोक म्हणतात, लाला तर मला वाटतं हे जे लाला म्हणतायत ना, लाला हा शब्द लालाला वेगळा एक वळण आहे. लाला म्हणजे भंगी समाजचे लोक, जो लोक असतात ना, पहिले जे विष्ठा उचलण्याचं काम करतात त्याला लाला म्हणतात साहेब. लाला म्हणजे असा काही मोठा डॉन काही असं नाही. लाला म्हणजे भंगी समाजाचा एक दिलेला नाव आहे, त्याला लाला म्हणतात. जे विष्ठा उचलण्याचं काम करतो तो एक हे नाही. माणसाला जर म्हणलं आपण तू शेर आहे, शेर आहे, म्हणजे जनावराची आपण उपाधी देतो त्यावेळेस माणूस खुश होतो की मी शेर आहे, शेर आहे, पण त्याला हे माहीत नसतं की शेर एक प्राणी असतो आणि आपण मनुष्य आहेत. अशा प्रकारची व्यथा आमच्या समाजाची झालेली आहे. थँक्यू.